नमस्ते. जय जय रामकृष्ण हरी. आपण आपल्या विश्वकल्याण तथा आज का दिन या चॅनलमध्ये हरिपाठाची सेवा करीत आहोत. आज हरिपाठाचा अभंग क्रमांक 17. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपिनला मूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. ज्ञानगूढ गम्ये ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिदले माझ्या हाती. कोणत्याही गोष्टीचा परिणाम, आपल्या केलेल्या कार्याचा परिणाम, आपल्या विचारांचा परिणामसुद्धा सभोवतालच्या वातावरणावर होत असतो, हे आपण पाहतोय. आता AI टेक्नॉलॉजी आपल्या जगात सर्व ठिकाणी आहे. समजा आपण 4-5 लोक, समजा एखादी नवीन गाडी खरेदी करायची आहे याच्यावर चर्चा केलो. आपले फोन जरी बंद असले तरी फोन जेव्हा सुरू करतो तेव्हा आपल्याला बरोबर वेगवेगळ्या गाड्यांची जाहिरात आपल्या मोबाईलला येते. म्हणजे भिंतीला कान असतात अशा पद्धतीनं व्यवहारात घटना घडत असतात. अगदी तसंच चांगल्या गोष्टीचा परिणाम चांगला होतो. तसं आई वडील चांगले असतील, मुलं चांगली होतात, संस्कार चांगले लागतात. तसंच इथं हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. जो हरिपाठ स्वतः करतो त्याची कीर्ती तो इतरांना सांगतो. म्हणजे हरिपाठ करणारा, हरिपाठ वाचणारा आणि हरिपाठाचं महत्त्व जगाला सांगतो, त्याचा देह पवित्र होतो. त्याचा देह पवित्र होतो, ती व्यक्ती निर्मळ होते, तिच्या आयुष्यामध्ये प्रचंड चांगला बदल होतो. आणि म्हणूनच तपाचे सामर्थ्य तपिनला मूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. जो हा हरिपाठ स्वतः ऐकतो, स्वतः वाचतो, स्वतः सांगतो, स्वतः इतरांना माहिती देतो, याची प्रसिद्धी करतो. आणि या तपाचं सामर्थ्य इतकं मोठं आहे, खूप महान आहे. आणि या तपाच्या सामर्थ्याने जो नामधारक आहे, जो माहिती सांगतो, याला चिरंजीव होतो. तो व्यक्ती चिरंजीव होतो. त्याचा देहाचा त्याग केल्यानंतर तो कायम चिरकाल वैकुंठात वास करतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. या जगामध्ये एक असा पुरुष आहे, या पुरुषाला लोक माऊली म्हणतात. स्त्रीची उपमा, आईची उपमा याला दिलेली आहे. हे निर्मात्यामध्ये ह्या निर्मात्या व्यक्तीची शक्ती किती वेगळी आहे. ज्यानं हरिपाठ निर्माण केला त्याला जग माऊली म्हणता येईल. म्हणजे ह्या हरिपाठाची ख्याती जो गाईल ना, तो चिरकाल वैकुंठात वास करेल. जसं हनुमंतांनी रामाची भक्ती केली. राम प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने राम पाहिला. सीतेने त्यांना सोन्याचा हार दिल्यानंतर त्या प्रत्येक मणी फोडत होता. त्या मणी फोडून त्या प्रत्येक मण्यामध्ये राम आहे का पाहत होता. ज्यात राम नाही तो मणी टाकत होता. म्हणजे सोन्याची किंमत नाही, राम नामाची किंमत होती. आणि म्हणून हनुमंत हा चिरंजीव आहे. असं जगामध्ये, भारतामध्ये असं गाव नाही, त्या गावामध्ये हनुमंताचं मंदिर नाही. असं एकमेव मंदिर, रामाचं मंदिर सर्व ठिकाणी नाही, कृष्णाचं मंदिर सर्व ठिकाणी नाही, विठ्ठलाचं मंदिर सर्व ठिकाणी नाही. जगातल्या सर्व गोष्टीचं, सर्व देवांचं, वेगवेगळ्या जाती धर्मातले असंख्य देव आहेत, या देवाचे मंदिर प्रत्येक गावात नाही. मात्र हनुमंताचं म्हणजे या चिरंजीवाचं मंदिर, चिरंजीव आहेत हनुमंत, कारण त्यांनी रामाचं ध्यास घेतला, राम नामाचं जप केला. आणि म्हणून हनुमंताच्या प्रसन्नतेसाठी जय श्रीराम हा मंत्र म्हणावा लागतो. आणि म्हणूनच वैकुंठाचा वास त्या व्यक्तीला लाभतो, जो या हरिपाठाचं, हरिनामाची माहिती, महिमा गाईल, सांगेल त्याला. आणि म्हणून पुढे सांगतात, मातृपितृ भारता सगोत्र आभार, चतुर्भुज नर होऊन ठेले. आता ह्या हरिनामाच्या फायद्याने
नामधारक जे आहेत, नाम घेणारे आहेत, त्यांचे माता आई, त्यांचे पितृ वडील, त्यांचे भाऊ, त्यांच्या भगिनी, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलं, त्यांचं जे नातेवाईक जे त्याच्याच बाजूनं असतात, मित्रपरिवार, हे सर्व लोक चतुर्भुज नर होऊन ठेवले. चतुर्भुज म्हणजे 4 भुजा धारण असणारे, म्हणजे हरिरूप त्या व्यक्तीला प्राप्त होतं, देवरूप प्राप्त होतं, देवस्थानी व्यक्ती जातात. आणि म्हणून जगातले जे सर्व लोकांना चांगले विचार सांगणारे जी मंडळी आहेत, यामध्ये संत तुकाराम आहेत, संत एकनाथ आहेत, संत ज्ञानोबा महाराज आहेत, संत गोरा कुंभार आहेत, अशी असंख्य संत सावता माळी आहेत, नामदेव महाराज आहेत, अशी बरीच मंडळी जी आहेत ही चतुर्भुज नर होऊन राहिलेले आहेत. आणि म्हणून या हरिनामाचं महत्त्व खूप मोठं आहे. ज्ञानगूढ गम्ये ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिदले माझ्या हाते. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जे गूढ आहे, गम्य आहे, असे जे ज्ञान गूढ आहे, गम्य आहे, वेगळं आहे, असं ज्ञान प्राप्त झालं. ज्ञानेश्वर महाराजांना असं ज्ञान प्राप्त झालं म्हणून ते ज्ञान, ती ताकद, ती शक्तीही प्राप्त झाली. आणि म्हणून त्यांनी आपल्या पाठीवरती आग प्रज्वलित केली. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले गेले. ही शक्ती कालच बघितले, सकळ सिद्धी प्राप्त होती. आपल्याला माणसावर प्रत्येक जीवावर नियंत्रण करता येतं. जीवावर नियंत्रण करण्याची शक्ती प्राप्त होते. ही शक्ती प्राप्त ज्ञानेश्वरांना झाली, गूढ गम्य ह्यांना प्राप्त झालं. आणि हे जे मला मिळाले आहे, हे माझ्या सद्गुरू कृपेने, निवृत्तीनाथाच्या प्रसादाने मिळालेले आहे. एवढं असूनसुद्धा ज्ञानेश्वर महाराज, आपल्याला जे मिळालं आहे ते माझं नाही, माझं स्वतःचं नाही, हे मला कुठल्या तरी गुरूंच्याकडून मिळालं आहे. आणि हे निवृत्तीनाथांच्या प्रसादानं मला मिळालं आहे. निवृत्तीने माझ्याकडे दिलं आहे ज्ञान, ही विद्या. आणि ही विद्या, हे ज्ञान मी इतरांना सांगतो आहे. आणि म्हणून परत म्हणता येईल, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपेन्नला मूप, चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले, ज्ञानदेव गूढ गम्य ज्ञानगूढ गम्ये ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिदले माझे हाती. असं हे ज्ञानेश्वराचं सांगितलेलं हरिपाठ, हरिनाम, याची ताकद इतकी आहे, इतकी शक्ती मोठी आहे. काही वेळेला आपले मित्र, परिवार, गण गोत कोणीही जवळ येत नाही, पण एक हरिनाम, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी आपण म्हणतो, हे म्हणायला आपल्याकडे वेळ कुठं आहे? आपल्याकडे प्रचंड वेळ आहे. आपण जेव्हा फिरतो तेव्हा श्वासामध्ये सुद्धा एक श्वास घेताना राम, दुसरा सोडताना कृष्ण, या पद्धतीनं सुद्धा आपण झोपायच्या वेळेला, फिरायच्या वेळेला, निवांत असतो अशा वेळेला श्वासावर लक्ष ठेवल्याने शारीरिक नियंत्रण, आपल्या ब्लड प्रेशरवर नियंत्रण, आपल्या मनाच्या विचारावर नियंत्रण, याही गोष्टी होतात. आणि म्हणूनच हे फक्त कोणीतरी सांगितलं नाही, शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे. जगातल्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये त्याचे प्रबंधसुद्धा डॉक्टर लोकांनी सादर केलेले आहेत. आणि मग भगवंत नामाचं, आणि त्यामध्ये राम कृष्ण हरी, यामध्ये रचा उच्चार बऱ्याच जवळजवळ 8 वेळा होतो. आणि 8 वेळा हा उच्चार जो आहे तो आपल्या शरीराला, हृदयाला एक शांती देणारा, समाधान देणारा हा विचार आहे. आणि म्हणून प्रत्येक बंधूंनो, आपण हरिनामाचं साठी वेळ घालावा, वेळ खर्च करावा. याच्यातून आपली स्वतःची, समाजाची, आपल्या सर्व इष्ट गणगोत्रांची प्रगती आहे, फायदा आहे. जरूर याचा आपण फायदा घ्यावा. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय राम कृष्ण हरी.